नमस्कार, एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। नवरात्रीची चाहूल आणि तयारी आपण सगळीजण करत आहोत। तर या नवरात्रीमध्ये आमच्या चॅनलतर्फे एक चॅलेंज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे। या चॅलेंजमध्ये फक्त वरई किंवा बगर याचं सेवन करून आपलं वजन किती कमी झालं या चॅलेंजमध्ये आपण सहभागी होऊ शकता। आजचा व्हिडिओ बगर या तृणधान्याविषयी आहे आणि ते वजन कमी करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला मदत करतं त्याविषयी अधिक माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर आपण या व्हिडिओला पूर्ण नक्की बघावा ही विनंती। धन्यवाद। खूप मेहनतीनंतर खूप परिश्रमानंतर व्हिडिओ तयार होत असतो। एक चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ जो माहितीपूर्ण असेल असा व्हिडिओ तयार करण्यासाठी स्वतः अभ्यास असतोच। तर या व्हिडिओपासून आपल्याला काही फायदा झाला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि वाटल्यास आपण कमेंट करू शकता। वजन कमी झालं असेल तर नक्की कमेंट करा। धन्यवाद। तर उपवासासाठी आपण जी वरई किंवा भगर खात असतो तर ही वरई महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधव जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणावर या वरईचं उत्पादन घेत असतात। त्याचबरोबर नंदुरबार या महाराष्ट्रातल्या ठिकाणावर आदिवासी लोकांचं हे महत्त्वाचं पीक म्हणून गणलं जातं। महाराष्ट्राव्यतिरिक्त वरई हे धान्य कर्नाटक, ओरिसा आणि तमिळनाडू या राज्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये पिकवलं जातं। या वरईला भरड धान्य किंवा तृणधान्य असंही म्हटलं जातं। तर या बगर किंवा वरईचे 3 प्रकार आदिवासींनी सांगितलेले आहेत। पहिला प्रकार आहे पादी, दुसरा आहे बार्टी आणि तिसरा आहे मोर। तर मोर या बगरीमध्ये 3 प्रकार आपल्याला आढळून येतात। पांढरी मोर, मोठी मोर आणि काळी मोर। या तृणधान्याच्या किंवा भरडधान्याच्या आधारावर आदिवासी जमाती अनेक रोगांपासून लांब राहण्यासाठी त्यांना हे धान्य मदत करत असतात। त्यामुळे आपल्यासारख्या जास्तीत जास्त शहरातील लोकांमध्ये डायबिटीज, कोलेस्टेरॉल आणि वजन वाढीचं प्रमाण जरी दिसत असलं तरी आदिवासी लोकांमध्ये हे प्रमाण आजही खूप नगण्य अवस्थेमध्ये आहे। म्हणून आपण भगर किंवा वरईचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे, ज्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे रक्तातील साखर जी आहे तिची पातळी कमी राहून डायबिटीसपासून मुक्तता, ॲसिडिटीपासून मुक्तता होण्यासाठी मदत होणार आहे। भगर खाण्याचे अजून फायदे असे सांगता येतील की डायबिटीस वजन कमी करणं, डायबिटीसची शुगर कमी करणं, हृदयरोगांपासून लांब ही भगर आपल्याला ठेवण्यासाठी मदत करणार आहे। पचनसंस्था आणि तिचं कार्य भगर खाल्ल्यामुळे सुधारू शकतं। हाडांचं आरोग्य जे आहे ते चांगलं होऊ शकतं। या भगरीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन्स, फायबर्स, विटॅमिन सी, पोटॅशियम आणि आयर्न आहे, जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि उत्तम कार्यासाठी मदत करू शकतात। या भगरीमध्ये कोलिन नावाचं एक पदार्थ असतो, ज्यामुळे आपल्या यकृताचं काम सुधारण्यासाठी मदत होते। मात्र शिळी भगर जी असेल ती खाणं आपण टाळलं पाहिजे। ज्या लोकांना मूळव्याध असेल किंवा अल्सर असेल किंवा पित्ताचा त्रास असेल अशा लोकांनी भगर खाणं टाळलं पाहिजे। तर या भगरीपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो। भगरीचं उपीट असेल, भगरीची खीर, भात, भगरीपासून आपण आप्पे बनवू शकतो, फोडणीची भगर आपण बनवू शकतो, थालीपीठाची भगर आपण वापरू शकतो, थालीपीठासाठी डोसा बनवू शकतो, भगरीची आपण भाकरी बनवू शकतो, इडली, चकली, ढोकळा, वरईचा भात, कढी असे पदार्थ आपण भगरीपासून बनवू शकतो। आणि हेही आवडत नसतील तर केक आणि अनारसे हे गोडाचे भगरीचे पदार्थ बनवून आपल्या आहारामध्ये भगरीचा समावेश आपण करू शकतो। धन्यवाद।